तसा तर हा व्हिडिओ अगदीच छोटा आहे बरं का, एकदम छोटा. याच्यामध्ये जास्त काही मी सांगितलेलं नाही. पण एक साधीशी वांग्याची भाजी करायलाच घेतली होती आणि शूट देखील केलं होतं. तर म्हटलं चला तुमच्याबरोबर देखील शेअर करूया. कारण अशी साध्या सिंपल रीतीने केलेली भाजी पण ना खूप भारी लागते. आता याच्यासाठी मी साधंसं वाटण करून घेतलेलं आहे. अगदी खोबरं, लसूण आणि कोथिंबीर यांचं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता ना कधी-कधी आपण भरलेलं वांगं करतो, अख्खं वांगं करतो. पण असं बारीक चिरलेल्या वांग्यांच्या फोडी करून पण रबरबीत वांगं केलं ना, तरी पण भारी लागतं बरं का. अगदी भाताबरोबर पांढऱ्या म्हटलं किंवा भाकरीबरोबर, चपातीबरोबर कसंही खा, छान लागतं. त्यामुळे मी तर काय करते माहिती का, झटपट ज्यावेळेस काहीच भाजीला नसेल आणि वांगं जर खायचं असेल ना, तर असं साधं सिंपल करून घेते आणि होतं पण अगदी झटपट. त्यामुळं असं छान वांगी बारीक चिरून घ्यायची, अगदी कोवळी असू देत किंवा थोडीशी मोठी झालेली वांगी असली ना तरीही चालतील. अशी छान वांगी चिरून घ्यायची आणि त्याच्याबरोबर एक टोमॅटो टाकायचा. पण सुरुवातीलाच टोमॅटो परतून नाही घ्यायचा, सांगते मी केव्हा टोमॅटो टाकायचं ते. मस्त असं टोमॅटो वांगी चिरून घ्यायची आणि सुरुवातीलाच वांगी पाण्यामध्ये टाकून घ्यायची, कारण वांगी काळी पडणार नाहीत म्हणून. आपलं इथं साहित्य तर झालेलं आहे काढून, वांगे देखील चिरून झालेले आहेत. आणि त्याचबरोबर म्हटलं चला आता वांग्याची भाजी सांगतेच. कढईत थोडंसं तेल टाकायचं, मोहरी टाकायची, मोहरी छान तडतडल्यानंतर जिरं टाकायचं आणि जे आपण पेस्ट करून घेतली, वाटण करून घेतलं होतं ना खोबरं लसणाचं, तर ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परतून घ्यायचं. आता मध्यम गॅसवरती, थोडासा माझा गॅस फुल होता आणि तेल देखील तापलेलं होतं इथं, म्हणून थोडंसं जास्त वाटण भाजलेलं आहे. त्याच्यामध्ये मग हळद टाकायची, एखादा चिकन मसाला, भाजीचा कुठलाही मसाला टाकून घ्यायचा, त्याच्यामध्ये धना पावडर टाकायची आणि सगळ्यात शेवटी घरचं लाल तिखट टाकायचं. आता शक्यतो ही लाल तिखट मी प्रत्येकच भाजीत टाकते बरं का. फक्त शक्यतो पनीरची भाजी असेल, काजू मसाला असेल तर याच्यामध्ये नाही टाकते. याच्यामध्ये फक्त लाल तरी पावडर टाकते आणि हे छान मसाले परतल्यानंतर त्याच्यामध्ये मग या वांग्याच्या फोडी टाकायच्या. सगळ्या फोडी त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आणि मस्त असं हलवून घ्यायचं. आता या वांग्याच्या भाजीला ना जास्त काही तामझाम करावं लागत नाही बरं का. बघा साध्या सिंपल रीतीने आणि एवढ्याच मसाल्यामध्ये, एवढ्याच वाटणामध्ये हे वांगं होतं. आणि सगळ्यात शेवटी वरतून हे टोमॅटो टाकायचं, कारण ज्यावेळी आपण टोमॅटो न परतता असं वरतून एखाद्या भाजीमध्ये टाकतो ना, त्याची टेस्ट काही वेगळीच लागते. आणि मग शेंगदाण्याचा कूट टाकायचा, मस्त असं सगळं हलवून घ्यायचं आणि पाणी टाकायचं. आपल्याला जशी भाजी हवी आहे ना तसं. अगदी ही भाजी ना आपण रबरबीत करून घ्यायची, जास्त पातळ नाही करायची किंवा सुक्की पण नाही करायची. रबरबीत केली ना मस्त अशी भाजी होती. आता माझी भाजी तर इकडे टाकलेली, पण त्याच्याबरोबर मी इतर देखील स्वयंपाक करून घेतला होता बरं का आज. त्याच्यामध्ये वरण होतं, भात होतं आणि सगळ्यात स्पेशल म्हणजे या आळूच्या वड्या होत्या, ज्या की मी माझ्या गावाकडच्या पद्धतीनं केल्या होत्या आणि याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. आणि ही डाळ बघताय ना, अगदी झटपट बनणारी 1 पॉट कुकरमध्ये ही डाळ केलेली आहे. सेम एकाच वेळी केलेली ही डाळ. प्रत्येक वेळी डाळ शिजवून काढायची नंतर फोडणी द्यायची असं काही नाही. ही डाळ पण मी तुमच्याबरोबर एक दिवशी नक्की शेअर करेन. आणि या आळूच्या वड्या, या अशा आळूच्या वड्या आमच्या इकडं म्हणजेच माळशिरस तालुक्यामध्ये केल्या जातात. आळूच्या वड्यांची फ्राय तुमच्या इकडे अशी केली जाते का? जर तुमच्याकडे करत असतील ना तर मला कमेंट करून सांगा. आणि वांग्याची भाजी बघू शकता किती भारी झालेली आहे ना. अशीच रबरबीत भाजी मस्त अशी करून घ्यायची. त्याच्याबरोबर मी करते ज्वारीच्या भाकरी. तसं तर पूर्ण व्हिडिओ शूट नाही झाला माझ्याकडून, नंतर घरात अचानक माणसं आली त्यामुळे मी मध्येच व्हिडिओ शूट करणं बंद केलं. त्याच्यानंतर मस्त अशा भाकरी देखील ज्वारीच्या करून घेतल्या. आता मी सध्या थोडासा डाएट प्लॅन फॉलो करते, म्हणून मी काय करते, ज्वारीच्या भाकरी जेवणामध्ये आणलेले आहेत जास्तीत जास्त. त्यामुळं बाजरीचं पीठ देखील आहे, गव्हाचं देखील आहे, पण ज्वारीच्या भाकरी ज्यावेळी पर्सनली मी दुपारच्या वेळी जे करत असते ना, सकाळी आणि दुपारी माझ्यासाठी ज्वारीची भाकरी करते. त्यामुळं मस्त अशी ज्वारीची भाकरी, वांग्याची भाजी, वरण आणि भात असं काहीसं आजचं दुपारचं जेवण होतं. आणि सगळं जेवण एकदम भारी झालं होतं का बरं का. त्याच्याबरोबर ह्या आळूच्या वड्या पण खूप छान झाल्या होत्या. आता तुम्हाला जर अशी वांग्याची भाजी करायची असेल किंवा मग अशा आळूच्या वड्या करायच्या असतील ना, तर माझा शॉर्ट व्हिडिओ देखील बघा. त्याचबरोबर वांग्याच्या भाजीसाठी हा व्हिडिओ बघा. आणि आपला व्हिडिओ आवडत असेल, आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक करा आणि आपले शॉर्ट व्हिडिओ देखील बघा. खूप छान छान आहेत. रोज नवनवीन व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील ना तर नक्की मला कमेंट करून सांगा. सगळा स्वयंपाक झाला होता आणि सगळ्यात शेवटी एक महत्त्वाचं काम येतं सगळ्या गृहिणींकडं, ते म्हणजे आपलं किचन साफ करणं. कारण जोपर्यंत हे किचन साफ होत नाही ना तोपर्यंत कुठल्याच पुढच्या
कामांना आपण हात देखील लावत नाही, ना जेवणाला हात लावतो. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच, चकाचक असं किचन साफ झालेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर मी जेवण देखील करणार आहे. चला मग आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.